चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। आत्तापर्यंत माझ्या हाती जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1 चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे। मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे। एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा आम्ही रिपीट केलेला आहे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि त्यांच्या नेतृत्वातल्या या पहिल्या निवडणुकीत एक प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं। त्याबद्दल मी रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील, आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, या सगळ्यांनी खूप मेहनत केली, अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन केलं। पक्षाची संघटना यामध्ये एक प्रकारे खूप चांगला संवाद हा स्थापित झाला आणि त्यामुळे एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला आहे। आणि विशेषतः 2017 पेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे। आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूदभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो। एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे। मला या निमित्ताने हे देखील या ठिकाणी नमूद करायचं आहे की आज देशामध्ये
माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि NDA बद्दल जी काही सकारात्मकता आहे त्याचा आम्हाला विशेष फायदा याच्यामध्ये झालेला आहे. आणि विशेषतः आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत, आमचे अमित भाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आता नव्यानेच आमचे झालेले जे काही कार्याध्यक्ष आहेत नितीन नवीनजी असतील, एक प्रकारे संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून सगळी जबाबदारी या निवडणुकीची राज्यावर दिली होती आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळे मिळून पार पाडू शकलो. विशेषतः या ठिकाणी मी उल्लेख केला की रवी चव्हाण असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांनी प्रचंड दौरा करून खूप मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन केलं आणि प्रत्येक विभागामधले आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्या विभागामध्ये, मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादा असतील, जयकुमार गोरे असतील किंवा आमचे राजे असतील, त्या ठिकाणी शिवेंद्र बाबा, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणचं कोऑर्डिनेशन केलं. किंवा मराठवाड्यातले जे आमचे नेते आहेत, मग पंकजाताई असतील, अतुल सावे असतील किंवा संभाजी राव निलंगेकर असतील, मेघनाते बोर्डीकर असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणचं त्यांनी कोऑर्डिनेशन केलं. इकडे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे गिरीश महाजन असतील किंवा जयकुमार रावल असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन हे या सगळ्या भागामध्ये केलं. अर्थात मी काही सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, यांच्यासोबत अनेक लोक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते. विदर्भामध्ये बावनकुळे साहेब स्वतः पूर्ण लक्ष देऊन त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत असताना विशेषतः कोकणाचा सगळा भाग यामध्ये आमचे रवींद्र चव्हाण यांनी स्वतः खूप लक्ष घातलं आणि इतरही आमची जी सगळी नेते मंडळी तिथली होती, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं. विशेषतः सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून एक टीम एफर्ट हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. संघटना आणि मंत्रिमंडळ असे सगळे लोक टीम एफर्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. त्यामुळे आमच्या टीम BJPचा हा विजय आहे, टीम भाजपचा हा विजय आहे. आणि अर्थातच आता ही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्या शहरातल्या लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, त्यांच्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं विकासाचं कार्य हे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि ही शहरं बदलली पाहिजेत, या शहरात चांगला विकास झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल.